स्वयंपाक झालाय सगळा. मला वाटलं गॅस कंपनी करायचं होतं मग आवाजच नाही दिला. नाही छान नाही एकदम मस्त आहे. चांगलं आहे, छान बायोगॅस आहे, नैसर्गिक एकदम. जाळ भरपूर आहे ना नाही, असं आणि स्वयंपाक वगैरे. मोठा एवढं जाळ होतं त्याचं असं एवढा. शेणखतापासून कंपोस्ट खतापासून आपण गॅस तयार करून बायोगॅस प्लॅन्ट या ठिकाणी सुरू केला. तर तुम्हाला अगोदर आणि आता काय फरक वाटतोय? आता आमच्या गॅसचा बराच खर्च वाचतो. 1 महिन्याला जर 1 सिलेंडर लागायचा आम्हाला, आता तो खर्च वाचतो आमचा. म्हणजे शासनाने जे तुम्हाला 20,000 रुपये दिले समजा, त्याच्यात तुम्हाला फायदा झाला म्हणावं लागेल हो फायदा. एक प्रकारे. तुम्हाला काय वाटतं दादा, अनुभव तुम्ही सांगा. आणि शासनाच्या ज्या योजना आहेत ना त्या निश्चित चांगल्या असतात. फक्त त्या योजना योग्य कामासाठी ते पैसे वापरले पाहिजे. पण याच्यामध्ये आता शासन जरी 20,000 रुपये देत असलं पण आपण प्रत्यक्षात 40,000 रुपये खर्च त्याला केलेला आहे आणि त्याच्यामुळे क्वालिटी चांगली झाली त्याची. आणि आता शासनाने तुम्हाला या बायोगॅस पूर्ण करण्यासाठी किती पैसे दिले, अनुदान वगैरे? आता ते अजून मिळालं नाही पण आता 20,000 रुपये मिळतील मार्च एंडला. मार्च एंडमध्ये 20,000 रुपये. आणि तुम्हाला किती खर्च झाला साधारणतः? साधारणतः 40,000 रुपयापर्यंत गेला सगळा खर्च. 40,000 पर्यंत. म्हणजे तुमचे आज जरी 40,000 जरी गेले पण तरी पण ते तुम्ही 1 वर्षामध्ये ते पैसे 20,000 रुपये रिकव्हर होते. रिकव्हरी होतात. लाभदायक आणि प्रेरणादायी आहे. हां, आता ही भविष्याच्या दृष्टीनं मुलांना काही टेन्शन नाही राहिलं या गोष्टीचं. नक्कीच आनंद आहे. म्हणजे जवळजवळ ज्यांच्याकडे जनावर आहेत, त्यांनी ज्या ते केलं शेतकऱ्या पाहिजे ना, त्यांनी आवश्यक करायलाच केलं पाहिजे. म्हणजे केलं त्यांना पाहिजे. ह्याच्यापासून सगळ्याच प्रकारे फायदा आहेच. फायदा भेटतो असं. नक्कीच नुकसान छान. काहीच नाही त्याच्यामध्ये. ठीक आहे, आपण पुढे जाऊया. चितळे गावचे बाळासाहेब कोठळे, पत्रकार, एक कवी, साहित्यिक. खूप सुंदर असं त्यांनी आपल्या या ठिकाणी घरामध्ये बायोगॅस उपक्रम या ठिकाणी तयार केलेला आहे. आपण बघूया त्यांनी कसं बनवलेलं आहे ते. तर आपण बघूया त्यांनी बायोगॅस प्रकल्प कशा पद्धतीचा या ठिकाणी उभा केला आहे. तर त्यांच्याकडून आपण माहिती घेऊया. बोला. नमस्कार, मी बाळासाहेब कोटळे. तर ही बायोगॅसची जी कुंडी आहे याच्यामध्ये आपण सकाळी 2 टोपले शेण टाकतो. हे सगळं आपण जसं सडा करण्यासाठी हे करतो तशा पद्धतीनं याच्यामध्ये काढून घ्यायचं. ही जो पाईप आहे ह्या पाईपमधून तो आपण इकडे सोडून द्यायचं. काढून झाल्यानंतर ह्या टँकमध्ये जातो. इथं हा RCC बनवलेला टँक आहे. याच्यामध्ये गेल्यानंतर ते सगळं साचतं आणि त्याच्यामध्ये गॅस तयार होतो. गॅस तयार झाल्यानंतर याला ही अशी नळी जोडलेली आहे. याला हा कॉक आहे. आपल्याला पाहिजे असेल तर तो आपण बंद करू शकतो, पाहिजे त्यावेळेस हा ऑन करू शकतो. आणि या नळीमधून बघ ती नळी आहे, त्या नळीमधून हा गॅस आपण डायरेक्ट तिकडं शेगडीला जोडलेला आहे घरामध्ये. ज्यावेळेस गॅस तयार होतो त्यावेळेस जे वेस्टेज स्लरी असते ती ह्या टँकमधून बाहेर पडते आणि आपण ती उकिरड्यामध्ये त्याची व्यवस्था केलेली इथं, ज्याच्यामध्ये आपण शेण टाकतो त्याच्यामध्ये ती स्लरी या ठिकाणी जाते. एकंदरीत ह्या सगळ्या बायोगॅस उपक्रमाचा फायदा झाला म्हणजे? हो, 100%. आता ही स्लरी याच्यामध्ये गेली, ज्यावेळेस आपल्याला शेतासाठी वापरायची त्यावेळेस आपण इथं समोरून ती धरू शकतो. नसेल तर आपण याच्यामध्ये शेण टाकून ज्यावेळेस आपल्याला शेतासाठी वापरायचं शेणखत म्हणून त्यावेळेस आपण JCB काढायचं, 4-2 दिवस ते बाहेर ठेवायचं, सुकू द्यायचं आणि नंतर शेतामध्ये नेऊन टाकायचं. म्हणजे असं म्हणावं लागेल की बा शासनाची कोणतीच योजना वाईट नाहीये. फक्त ते गाव पातळीवर त्याला व्यवस्थितपणे आपण जर राबवली तर ते त्याचा वापर सफल होतं. करणारा जे लाभार्थी त्यांनी ती योग्य पद्धतीनं त्याचा वापर केला पाहिजे. शासनाची जी योजना होती बायोगॅस, जो उद्देश होता ते खऱ्या अर्थाने तुमच्या या सहकार्यातून या ठिकाणी सफल झाला असं म्हणण्यात काही हरकत नाही. आणि नक्कीच आपल्या गावामध्ये तुम्ही जो हा बायोगॅस उपक्रम या ठिकाणी उभा केला आणि हे उपक्रम बाहेरचे लोक जर येऊन बघतील आपल्या गावातील तर त्यांनाही वाटायला पाहिजे की आपण नक्कीच हा बायोगॅस आपल्याही घरात करूया. आणि वगैरे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जो घरामध्ये LPGचा गॅस वापरतो हां 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 त्यापेक्षा हे सुरक्षित आहे.
म्हणजे हा जरी लिकेज झाला तर याच्यामधून कसलाही ऍक्सिडेंट होत नाही किंवा कुठलाही हो. धोका नाही किंवा याचा स्फोटचा म्हणजे अजिबात भीती नाही. गॅस पासून स्फोट बीट याची झाला जरी तर उद्या गळती झाली तर धोकादायक. याच्यापासून नुकसान काही होऊ शकत नाही, फक्त ॲव्हरेज कमी मिळणार पण नुकसान काही होणार नाही तुमचं. पण तो जर घरात लिकेज झाला तर 100% आपल्याला म्हणजे धोका निर्माण होऊ शकतो. नाही खरंच खूप त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये हा महत्वाचा डिफरंट आहे. आता शहरी लोकांना हे तयार करता येण्यासाठी अडचणी येतात, प्राणी नाही, जागा नसते, तिथं शेण नसतं. परंतु ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांनी निश्चित प्रकारे याचा फायदा घेतला पाहिजे. आणि गावापासून टाकी आणणं सुद्धा शक्य शक्य नाहीये नाही. आणि परत गाड्या घोड्या इथपर्यंत येणं सुद्धा शक्य नाही. शक्य नाही. परंतु जे पावसाळ्यामध्ये इथं हा रस्ताच नसतो जायला, त्याच्यामुळं ज्या ठिकाणी शेतकरी राहिलाय आणि दुसरी एक त्याला आम्ही अशी सुविधा आहे की जर लाईट नसेल पावसाळ्यामध्ये 4 दिवस काही कारणास्तव वादळ झालं किंवा पोल पडले, काही शॉर्ट सर्किट झालं आणि लाईट नसेल तर आपण त्याला ही जी नळी आहे या ठिकाणी कापायची, टी टाकायचा आणि टी टाकून एक कनेक्शन जर आपण घेतलं तर त्याला एक बत्ती भेटती. त्या बत्तीमध्ये आपण लाईट रात्रभर जनावरांसाठी म्हणा, माणसासाठी म्हणा आपण वापरू शकतो. म्हणजे तो या दिवा आहे ना तो त्याच्यावर पेटतो. म्हणजे या बायोगॅस पासून आपल्याला लाईट सुद्धा लावता लाईट येते. पण लावता येते. खरंच खूप छान अशी योजना आहे. आम्ही ते युनिट आणलेलं आहे पण ते आता फक्त जोडायचं बाकी आहे. तर ते जोडल्यानंतर सुद्धा आपण त्याचं प्रात्यक्षिक तुम्हाला दाखवू. खरं तर प्रत्येक शेतकऱ्याने नक्कीच या योजनेचा लाभ घ्यायला पाहिजे. खरं तर ही शासनाची योजना आहे आणि बायोगॅसपासून जे जनरल कॅटेगरीमध्ये लोक असतील त्यांच्यासाठी 20,000 रुपये अनुदान शासन देतं आणि जे SC STमध्ये आहेत त्यांच्यासाठी 27,000 रुपये शासन अनुदान देतं. खरंच खूप सुंदर असा हा उपक्रम आहे. प्रत्येक लाभार्थ्यांनी शेतकऱ्यांनी याचा नक्कीच लाभ घ्यावा आणि आपल्या घरामध्ये LPG गॅसऐवजी बायोगॅस उपक्रम चालवण्यात यावा आणि आपल्या ज्या घरात जे महिला आहेत त्यांना एक याचा नक्कीच फायदा होईल, आधार होईल.